गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. आज आहे वडपौर्णिमा आणि वडपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आमच्या आत्याचं कवा उरकायचे काय अयो सारा घरात अंधार होते. वडाला जायचं या कवा उरकायचंय काय जणू बाई. मेकअप करायचा, छान छान साडी घालायची, नवीन नवीन साडी घालायची, अजून खिचडी करायची. काय काय कसली ना कसल्या नटत्यात बायका उगणीस त्या. आपण कवा नटायच्या त्रास नाही त्यातला. तुम्हाला काही त्रास आहे काय नटायचा? सगळंच करावं लागतंय आपल्याला, एक काम नाही. अगो पण काम असलं तरी मग मेकअप करायचं नाही होय. करायचं की पण कवा दमानी तवर जातोय आपण दमून मेकअप करायच्या टायमाला. मग करायचं आपला कसला तरी पाळायचं. काय म्हणताना वडाला जायचंय का नाही ताई? तर जायचंय वडाला, पण आवरायचं चाललंय. आता आवरायचं, निमार्ध काम झाले, अजून निमार्ध राहिले. एक काम करायला गेलं की एक काम होतं. इकडून पिशवीतनं पीठ घ्यायला गेली की बाकीरनं चाळणच पालती झाली, तीच वाढवून भरीत बसली. म्हणजे पीठ हा ती मग काय कामात काम म्हणतात ना तसं. काय कोण्या काय करायचं काय कसं कसं मेकअप करणार आहे सगळे कमेंट करून सांगा. म्हणजे आम्ही तसाच करतो वड पौर्णिमेला. बरेच जण नऊवारी साडी घालतात बरं का बायका, पण मला काही नऊवारी साडी नेसता येत नाही. मी अजून कधी घातलेलीच नाही. कसं असतं साधं बोळ ग, साधं बोळ असतं लय. आणि आमच्या दारातच वड आहे, आम्ही त्याच वडाची पूजा करणार आहे मस्तपैकी. मोठा वड झालाय. कुठला की गोटा म्हणत होता कवा जायचा? हो, आमची त्यांची मिठीच बंद नाही. आणि वडा दुसरीकडे कुठं जाऊ नका, नाही तर मी ती वडच उठून काढी. मला म्हणलं ती वडच मी खांदून बाहेर काढून टाकते. दुसरीकडे कुठं वडाला गेल्या मी इथं वड कशासाठी लावलाय, घेतली इथं पूजा करायसाठी. तुम्ही बोंबलत कुठं पण जाता. असून बाय त्याच्या मनाने वागायचं. मग म्हणलं आपल्या इथंच वडाला पूजा करावी. इथं सगळ्या बायकांना बोलवायचं. तिथं देवापाशी वडा आहे, पण तिथं सारं पाणीच आहे. त्या दिवशी गेलतो ना आम्ही, तर मग काय माहिती आता बायका तरी का तिथं जात्या त्या. येडा ही घाला येत नाहीत ना. मग आपल्या इकडेच बोलवायचं सगळ्यांना फोन करून. इकडेच बोलवायचंय, आपलं उरकतंय की. या म्हणायचं बायांना जाताना चहा पाणी पिऊन. हा पौर्णिमा आणि सगळ्यांना उपास. कोण कोण उपास धरतं वडाला वड पूजा होतं. ज्याला सिटीत बायांना नोकरी, ज्याला बिझनेस आहे त्यांना तरी कुठलं कसं नाही वडाची पूजा सगळी करतात, नोकरीला असून त्यांना बी कामच की बिझनेस ज्याचा आहे त्याला त्यांना बी डबं करायचं, भांडं कुंडं घासायचं, परत हायच की धुणं धुवायचं. त्यांना बी किती काम आहे, स्वयंपाक करायचं. सगळ्या महिला म्हणलं की कामाला कुठे महिलांना सुखच नाही. किती केलं तरी महिलांचा जन्मच लय वाईट खरंच. जिथले तिथं केल्या बघा, कुठं जायला वानगडच नाही. जेव्हा करीन सगळं तेव्हा घरातलं बाहेर पडायला. आणि सगळे आता तर हेच काय करतात, जर डायरेक्ट वडाची फांदी आणत्या घरातच कुंडीत लावतात आणि ती त्याचीच पूजा करते. मग काय करते शेवट कुठं जाते इलाज नाही का आपल्याला. एक जमतंय तिथं नाही तिथं कसं गावात असं ह्याच्यात जमत. तर असं देवपूजा केली. आता म्हणलं भाकरी करावं झाले, खिचडीच करायची. उपास आत्या म्हणल्या संध्याकाळी पण उपास धरायचा. मग म्हणलं चला धरायचा की नाही सोडायचा. मग आता आमचा वड कसा आहे ती पण तुम्हाला दाखवती. आता मेकअप बिकअप करून मस्तपैकी मगच होता वड. असं का तर बाय सगळ्यांना, गुड मॉर्निंग. कसं वाटलं आमचा आणि सगळ्यांना वड पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप सगळे मस्तपैकी मेकअप करा, छान छान फोटो काढा. हा आम्हाला बी पाठवा. आणि बाय तुमचा बी आम्हाला पाठवा. हा.